शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। महत्त्वाची बातमी, जातपात न पाहता शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावं, अन्यथा आंदोलन। बच्चू कडूंच्या मदतीला जरांगे धावले। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफीसह इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन। येत्या 4 दिवसांमध्ये पावसाचा जोर, पुनरागमन। मराठवाडा विदर्भासह विविध भागामध्ये कोसळणार। राज्यामध्ये येत्या 4 दिवसांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, लक्षपूर्वक ऐका। पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे, सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। लॉटरी लागली, 75 किलोचे सोयाबीन बियाणे मिळते मात्र 66 किलो। मोफत बियाणांच्या प्रति बॅगमध्ये 3 किलोची दांडी। शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर। मोफत बियाणांच्या प्रति बॅगमध्ये 3 किलो सोयाबीन कमी मिळत असल्याचे चित्र। क्या हुआ तेरा वादा आंदोलनासाठी दानवे नांदेडमध्ये महायुती सरकारने शेतकऱ्यांना तसेच जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून शेतकऱ्यांचे तात्काळ कर्जमाफी करावी अशी देखील आता मागणी करण्यामध्ये येत आहे। सोयाबीनला बाजारामध्ये दर मिळणार, बियाणे मात्र तेजीमध्ये। सोयाबीन बियाणांची 30 किलोची एक बॅग 3800 रुपयांना। शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ। पाण्या पावसामध्ये रांगेमध्ये कोण भिजणार, 3 महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार। पावसामुळे धान्याचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारचा निर्णय, 3 महिन्यांचे रेशन एकदाच मिळणार। शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीसाठी उद्धव सेना आक्रमक। महावितरण कार्यालयासमोर निदर्शने। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा। शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे सरकार झोपेचे सोंग घेते। राजाभाऊ फड, माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला दर्शवला पाठिंबा। 2024-25 खरीप पीक विमा मिळण्यास सुरुवात। शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांना अखेर यश। पाचेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा। राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या शेतामध्ये AI करणार ऊसावर प्रयोग। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। 500 कोटी रुपये होणार खर्च। पालकमंत्र्यांनी दिले तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश। पाऊस वादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा। नुकसान भरपाई देण्याची देखील दिली ग्वाही। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। अतिवृष्टी पावसामुळे झाले होते शेती पिकांचे नुकसान। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, आता पीक विमा वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आतापर्यंत नुकसान भरपाईपोटी 1404 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता, तर त्यापैकी आतापर्यंत 1263 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून 140 कोटी रुपयांचा निधी आता वाटप होत आहे। जालन्यातील अतिवृष्टी अनुदानामध्ये 34 कोटींचा अपहार समोर। आता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये चौकशी। विभागीय आयुक्तांचे आदेश जारी। महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानामध्ये 34 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी आता चौकशी करण्यामध्ये येत आहे। सोबतच आता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये चौकशी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश जारी। कृषी विभागाचे वराती मागून घोडे, पेरणीनंतरच मार्गदर्शन। मोजक्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम। केदारखेडा येथील प्रकरण पाहायला मिळत आहे। विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम कृषी विभागाकडून आता घेण्यामध्ये येत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे।
विधवा महिलांना महिन्याला 6,000 रुपये, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, बच्चू कडू यांच्या 17 मागण्या, सोबतच कर्जमाफी करण्याची देखील मागणी पाहायला मिळत आहे. अन्नत्याग आंदोलन सुरू. लाडकी बहीण योजनेच्या 10 लाख लाभार्थी ठरल्या अपात्र. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अडचणीमध्ये सापडली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असून आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या 10 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. सोबतच आता बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल सुरू. शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे ते तर आपण पाहतच आहोत. त्याकरिता तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात. सध्या तरी आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. सोबतच अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत. त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. सध्या तरी आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 629 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तर यापैकी आतापर्यंत 433 कोटी रुपये अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून 195 कोटी रुपयांचे वाटप अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरू आहे. महत्त्वाची बातमी. पाऊस वाटचालीस पोषक हवामान 2 दिवसांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता. महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मोसमी पावसाच्या वाटचालीस आता पोषक हवामान निर्माण झाले आहे. यामुळे आता पुढील 2 दिवसांमध्ये मोसमी पाऊस आणखीन पुढे सरकण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाची खरेदीदारांकडून थट्टाच. पिकवतो शेतकरी, भाव ठरवतो व्यापारी. सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची देखील नाराजी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची खरेदीदारांकडून थट्टा होत असल्याचे चित्र. कर्जमाफीसह बच्चू कडू यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा. शेकापचे निवेदन. कर्जमाफीसह बच्चू कडू यांच्या मागण्या तात्काळ मान्य करा अशी देखील आता मागणी करण्यात येत आहे. कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी उपोषण. पीएम किसानचा पुढील हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता. शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता. सोबतच आता शेतकऱ्यांना आधार अपडेट आणि KYC करण्यास देखील आव्हान केले जात आहे. कारण की आता KYC केले तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजेच की एकत्रित 4,000 रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. बियाणांच्या दरामध्ये 10% वाढ. खरीपामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. मशागती आटोपल्या, आर्थिक गणित बिघडले. मजुरी वाढली, शेतकऱ्यांना मात्र वेळेवर कर्जही नाही. लागवड खर्च वाढला, मात्र उत्पन्नाची खात्री नाही. अशी परिस्थिती आता शेतकऱ्यांची आहे. मात्र त्यातच आता सोयाबीनच्या बियाणांच्या दरामध्ये तसेच इतर बियाणांच्या दरामध्ये 10% वाढ झाली असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी. पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत. सोबतच तुमचा जिल्हा देखील कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. सध्या तरी आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 219 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यापैकी बहुतांश रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आली असून अजून 35 कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नागपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता. अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज. उद्योगासाठी 15 लाख रुपये कर्ज मिळणार. अर्ज करण्याचे देखील शासनाचे आव्हान पाहायला मिळत आहे. व्यक्ती कर्ज 15 लाख रुपये, गट कर्ज 25 लाख रुपये आणि गट प्रकल्प योजना 50 लाख रुपये असे कर्ज देण्यामध्ये येणार आहेत. अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना हे बिनव्याजी कर्ज देण्यामध्ये येणार आहेत. उद्योगासाठी 15 लाख रुपयांचे कर्ज मिळणार असल्यामुळे अर्ज करण्याचे आव्हान. बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करा. खासदार बजरंग सोनवणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र. शेतकरी, दिव्यांगासह महिलांचे प्रश्न घेऊन सुरू आहे उपोषण. सध्या जर पाहायला गेलं तर बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी.
खरीप पेरण्या तोंडावर पण मदत खात्यावरती जमा होईना. पावसाळा सुरू. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त 57,000 शेतकऱ्यांना प्रतीक्षाच पाहायला मिळत आहे. आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे. पीक विम्यापोटी राज्य सरकारने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 79 कोटी रुपयांची मदत ही मंजूर केली होती. बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा झाली असून अजून 57,000 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असल्यामुळे आता या 57,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने नुकसान भरपाई तसेच पीक विम्याची रक्कम अदा करावी अशी देखील मागणी पाहायला मिळत आहे. कारण की आता शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती पैशाची गरज असल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची आता मागणी करण्यामध्ये येत आहे. डीएपी खताऐवजी पर्यायी खते वापरावेत. कृषी अधिकारी यांचे शेतकऱ्यांना आव्हान. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ डीएपी खतावरच अवलंबून न राहता इतर खतांचा वापर करावा असे शेतकऱ्यांना आव्हान. 2 लाख कोबी, हिरवी मिरची, वांगी, भेंडी, भोपळ्याचे भाव स्थिर. सर्वच उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली. केडगावला कांद्याचे भाव तेजीमध्ये. दर लिंबाची आवक मोठ्या प्रमाणामध्ये. पालेभाज्यांची आवक स्थिर पाहायला मिळत आहे. दोंडिया बाजार समितीतील चित्र. सध्या तरी भाव स्थिर. पीक विमा योजना शेवटचा हप्ता लवकरच. कंपन्यांकडून सरकारला 2,300 कोटींचा परतावा. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये 7,700 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यामध्ये येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यामध्ये आले असून शेवटचा 1,000 कोटी रुपयांचा टप्पा आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कंपन्याकडे जमा करण्यामध्ये येणार आहे. भाव घसरले तरी केस तालुक्यामध्ये सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल. 24,000 मेट्रिक टन खताची मागणी. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे दर घसरले असले तरी जास्तीत जास्त सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे. सध्या तरी आता खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू झाली असून आता शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. आता तूर डाळीचे दर गरीब आणि सामान्यांच्याही आवकेमध्ये 90 ते 110 रुपये भाव. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 40 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. यामुळे आता सामान्यांना देखील चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 90 ते 110 रुपये सध्या भाव पाहायला मिळत आहे. भारत अमेरिका व्यापारामध्ये शेतकरी हिताला प्राधान्य. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही पाहायला मिळत आहे. भारत आणि अमेरिका व्यापारामध्ये शेतकरी हिताला आता प्राधान्य देण्यामध्ये येणार असल्याची ग्वाही देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आता शेतकऱ्यांना दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. सोबतच चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत आहे. सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.